नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील। आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते पंजाबच्या नवा शहर जिल्ह्यातून। एसबी नगर जडली याच ठिकाणी राहणारी उषा राणी। उषा राणीची एज आजच्या डेटला 33 वर्ष आहे। मात्र या कहाणीची सुरुवात आजपासून 16 वर्षांपूर्वी होते। उषा राणीचे वय जेव्हा 16-17 वर्ष होते त्याच वेळी तिने आपल्या शेजारच्या गावातील एका व्यक्तीसोबत लग्न केले होते। तिचा पती मेहनत मजुरी करणारा एक व्यक्ती होता। उषा राणी लग्नानंतर आपल्या पतीसोबत राहून देखील आपलं शिक्षण पूर्ण करत होती, कारण उषा राणीचं एकच स्वप्न होतं की मला खूप जास्त शिकून एक सरकारी नोकरी मिळवायची आहे। उषा राणीचा जो पती होता हा मेहनत मजुरी करत होता, अतिशय शांत सरळ व्यक्ती होता। उषा राणीच्या पतीला वाटत होते की जे मला करता आले नाही, मला शिकता आले नाही, नोकरी मिळवता आली नाही, किमान माझ्या पत्नीची इच्छा आहे माझ्या पत्नीला तरी नोकरी मिळेल, म्हणून तो नेहमी मजुरी करून जे काही पैसे मिळत असायचे सर्व उषा राणीच्या शिक्षणासाठी खर्च करत असायचा। लग्नाच्या लगभग 1 वर्षानंतर उषा राणीला एक मुलगी देखील झाली। उषा राणी आणि उषा राणीचा पती अतिशय खुश झाले। मात्र ही उषा राणी आपल्या पतीला बोलते की आता एक मुलगी तर झाली आहे, मात्र आता दुसरं कोणतंही मूल होऊ द्यायचं नाही जोपर्यंत मला नोकरी मिळत नाही। उषा राणीचा पती बोलतो की हे तू बरोबर बोलत आहे, जेव्हा तुला नोकरी मिळेल तेव्हाच आपण दुसऱ्या मुलाची प्लॅनिंग करू। आता उषा राणी त्या मुलीला सांभाळत सांभाळत आपला अभ्यास सुरू ठेवते। तिचा पती तिची चांगल्या प्रकारे मदत करत होता, तिला पैसे वगैरे पुरवत होता आणि उषा राणी देखील अगदी मन लावून अभ्यास करत होती, सर्व काही शिकत होती। अखेर तिच्या मेहनतीला 2019 मध्ये यश मिळाले। 2019 मध्ये नगर निगम 4th मध्ये ही उषा राणी ड्युटीला लागली। जेव्हा उषा राणीला सरकारी नोकरी मिळाली तेव्हा उषा राणीचा पती अतिशय खुश झाला होता, कारण तो त्याच्या जीवनामध्ये फक्त मेहनत मजुरी करत होता आणि त्याने ही मेहनत मजुरी करून आपल्या पत्नीला एक प्रकारे स्वतःच नोकरीला लावले होते, असा त्याला अभिमान वाटत होता। पत्नी नोकरीला लागल्यावर तिच्या पतीने संपूर्ण गावभर पेढे वाटले होते आणि खूप आनंद झाला होता। उषा राणीने देखील आपली ट्रेनिंग कंप्लीट केली होती आणि ती आता रोजच त्या ठिकाणी ड्युटी करण्यासाठी जात होती। आता उषा राणीची ड्युटी ज्या ठिकाणी लागलेली होती त्या ठिकाणपासून तिचं माहेर जवळ होतं आणि सासर थोडं दूर होतं। त्यामुळे ही उषा राणी आपल्या पतीला बोलते की येथून माझं माहेर जवळ आहे तर मी माहेरीच राहत जाईन। पती बोलतो की ठीक आहे, काही हरकत नाही, मी इकडे एकटा राहीन, तुला कधी कधी भेटण्यासाठी येत जाईन। पतीचा या उषा राणीवरती खूप विश्वास होता, मात्र ही उषा राणी पुढे चालून आपल्या पतीला दगा देणार होती हे तिच्या पतीला देखील माहीत नव्हतं। आता उषा राणी आपल्या माहेरी राहून त्या ठिकाणी ड्युटी करण्यासाठी जात असायची, मात्र तेथून देखील तिची ड्युटी थोड्याशा अंतरावरती होती। आता उषा राणी ज्या ठिकाणी माहेरी राहत होती त्याच ठिकाणी थोड्या अंतरावरती गुरविंदर सिंग नावाचा एक मुलगा राहत होता। गुरविंदरचे वय आजच्या डेटला 23 वर्ष आहे आणि गुरविंदर हा उषा राणीपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे। उषा राणी या गुरविंदरला जेव्हा बोलत असायची की मला बाईकवरून ड्युटीवरती सोडून दे, गुरविंदर कसलाही विचार न करता या उषा राणीला आपल्या बाईकवरती बसवून घेत असायचा आणि तिला तिच्या ड्युटीच्या ठिकाणी नेऊन सोडत असायचा। उषा राणी या गुरविंदरवरती खूप विश्वास करू लागली होती, कारण उषा राणीला कसलीही अडचण आली, तिने कुठेही त्याला बोलावून घेतले तर हा गुरविंदर कसलाही विचार न करता आपली बाईक उचलायचा आणि या उषा राणीला घेण्यासाठी जात असायचा। अशा प्रकारे उषा राणी आणि गुरविंदर दोघांमध्ये अगदी चांगली मैत्री झालेली होती। उषा राणी देखील या गुरविंदरवरती खूप विश्वास करत होती आणि उषा राणीचा या गुरविंदरवरती विश्वास असण्याचं अजून एक कारण होतं की ही उषा राणी फक्त एक शब्द काढायचा उशीर तर हा गुरविंदर एका शब्दात तिचं वाक्य ऐकून घ्यायचा आणि तिच्या म्हणण्यानुसार तसं वागत असायचा। तर एक दिवसाची बात असते, ही उषा राणी संध्याकाळच्या 4 वाजता गुरविंदरला कॉल करते। गुरविंदरला बोलते की आता थोड्या वेळात माझी सुट्टी होणार आहे, ड्युटी संपणार आहे, तू मला घेण्यासाठी इकडे या ठिकाणी ये। गुरविंदर एका शब्दात तिला बोलतो की मी लगेच त्या ठिकाणी आलो। आता गुरविंदर उषा राणीला घेण्यासाठी लगभग 4:15 वाजता तिच्या ड्युटीच्या ठिकाणी जाऊन पोहोचतो। उषा राणी हसत हसत बाहेर येते तर समोर तिला गुरविंदरची बाईक उभी असलेली दिसते। उषा राणी खूप खुश होते। उषा राणी आता या गुरविंदरवरती खूप मेहरबान झाली होती, कारण गुरविंदर तिचा कोणताही शब्द पडू देत नव्हता। उषा राणी आता गुरविंदरच्या बाईकवरती मागे बसते आणि आता बाईक सुरू होते। उषा राणी गुरविंदरला बोलते की गुरविंदर, तू माझी इतकी मदत का करत असतो? गुरविंदर बोलतो की मी तुझी मदत करतो कारण मला तू खूप आवडते। आता उषा राणी बोलते
की ही पण काही बोलण्यासारखी गोष्ट झाली का? मी आवडते म्हणजे काय? तुला कोणी गर्लफ्रेंड तर असेल ना? गुरविंदर बोलतो, जर मला गर्लफ्रेंड असती तर मी तिलाच घेण्यासाठी गेलो असतो, तिला कुठे सोडण्यासाठी गेलो असतो. मी तुला सोडण्यासाठी का या ठिकाणी आलो असतो आणि घेण्यासाठी आलो असतो. आता हे सर्व ऐकून ही जी उषा राणी असते ही थोडी लज्जित होते, गोरीमोरी होते. आता उषा राणी गुरविंदरला बोलते, तर मग तुला जर एखादी गर्लफ्रेंड भेटली तर तू मला विसरून जाशील आणि मला मदत करणं बंद करून टाकशील का? गुरविंदर बोलतो, तसं करायचं असतं तर मी दुसरी गर्लफ्रेंड शोधली असती, पण मी तुलाच माझी गर्लफ्रेंड मानतो. आता एवढं सर्व या गुरविंदरच्या तोंडून ही उषा राणी जेव्हा ऐकते तेव्हा उषा राणी बोलते की तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? माझं लग्न झालेलं आहे आणि मला एक मुलगी देखील आहे जी की आता मोठी होत आहे आणि मी तुझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. तू असं कसं बोलू शकतो? गुरविंदर बोलतो की मी वय बघून तुझ्यावरती प्रेम करत नाही, तर मी तुझा स्वभाव बघून तुझ्यावरती प्रेम करतो आणि तुझ्यासोबतच राहू इच्छितो, तुझ्यासोबत वेळ घालवू इच्छितो. आता हे सर्व ऐकून जी उषा राणी असते ही संकोचात पडते. हिला समजत नाही की हा मुलगा इतक्या दिवसांपासून माझी मदत करत आहे आणि आता मला असं बोलत आहे की प्रेम करतो, तर मग मी काय केलं पाहिजे? आणि तिचं मन तिला सांगतं की हा मुलगा तुझी इतकी मदत करतो तर तू देखील त्याचं मन जपलं पाहिजे. उषा राणी बोलते की ठीक आहे, तू मला तुझी गर्लफ्रेंड बनवून घे, मात्र गर्लफ्रेंड बनवल्यानंतर तुला सर्व गोष्टी माझ्या बघाव्या लागणार आहे. गुरविंदर बोलतो की मी येथून मागे देखील तुझी सर्व मदत करत होतो, येथून पुढे देखील करेन. आणि हे बोलता बोलता हा गुरविंदर समोरच्या एका हॉटेलमध्ये बाईक घेऊन जातो आणि त्या ठिकाणी थांबवतो. आता ही उषा राणी बोलते की या ठिकाणी तू बाईक का थांबवली? गुरविंदर बोलतो की तू माझी गर्लफ्रेंड आहे, तू जास्त विचारायचं नाही. एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हॉटेलमध्ये येणं जाणं काही विशेष गोष्ट नाही. उषा राणी गुरविंदरपेक्षा 10 वर्षांनी मोठी होती आणि या गुरविंदरपेक्षा देखील तिला जास्त अनुभव होता. आता गुरविंदर त्या ठिकाणी जेवणाची ऑर्डर करतो, दोघे जेवण करतात आणि त्या ठिकाणी एक रूम देखील बुक करतो. उषा राणी त्याला बोलते की तू रूम का बुक केला? गुरविंदर बोलतो की तू माझी गर्लफ्रेंड आहे, मी तुझा बॉयफ्रेंड आहे आणि जे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये होत असते ते आपल्यामध्ये होणं साहजिक गोष्ट आहे. उषा राणी त्या ठिकाणी हसायला लागते आणि त्यानंतर हा गुरविंदर तिला त्या रूममध्ये घेऊन जातो आणि या दोघांमध्ये वाईट काम, घाणेरडं काम सुरू होतं आणि तोपर्यंत सुरू राहतं जोपर्यंत यांची इच्छा पूर्ण होत नाही, यांची संतुष्टी होत नाही. आता गुरविंदर आणि उषा राणी यांचे प्रेम संबंध म्हटल्यापेक्षा अनैतिक संबंध या ठिकाणपासून सुरू झाले होते आणि या अनैतिक संबंधामुळे चांगले संबंध देखील तुटणार होते. आता जी उषा राणी होती आपल्या पतीला पूर्णपणे विसरली होती. तिचा तोच पती ज्याने मेहनत मजुरी करून हिला नोकरीला लावले होते, तो कधी कधी या उषा राणीला भेटण्यासाठी येत असायचा. उषा राणी देखील त्याला भेटत असायची आणि पुन्हा तिला आपल्या माहेरवरून काढून देत असायची. मात्र इकडे गुरविंदर सिंग सोबत ती आता खूप विविध ठिकाणी फिरू लागली होती. कधी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी दोघे जात होते, कधी इकडे जात होते, कधी तिकडे जात होते. दोघांची जशी मर्जी व्हायची तसे ते फिरत असायची. आता जी उषा राणी होती ही तर सरकारी नोकरीला होतीच, तेथून पेमेंट देखील येत होतं, तर ते सर्व पैसे ही गुरविंदर सिंगवरती जास्तीत जास्त उडवू लागली होती आणि गुरविंदर देखील छोटं मोठं काम करू लागला होता. अशा प्रकारे दोघे खूप एन्जॉय करत होते. आता दोघांनाही एकमेकांची इतकी लत लागली होती की ती सुटण्याचं नाव घेत नव्हती. या गुरविंदरला वाटत होते की जरी ही उषा राणी माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी असली तरी देखील ही कायमस्वरूपी माझ्या सोबतच राहिली पाहिजे आणि आम्ही दोघांनी कायमस्वरूपी एकाच रूममध्ये राहिलं पाहिजे, अगदी पती पत्नीप्रमाणे. तर हा गुरविंदर आता या उषा राणीला बोलतो की मला तुझ्यासोबत कायमस्वरूपी एकत्र राहायचं आहे, अगदी पती पत्नीप्रमाणे. आता हे सर्व ऐकून जी उषा राणी असते ही गुरविंदरला बोलते की तू जरा जास्त विचार करत आहे, हे विसरत आहे की मला एक मुलगी देखील आहे आणि मला पती देखील आहे. उषा राणी बोलते की आपण एन्जॉय म्हणून दोघे एकत्र राहतो, एकत्र दोघांमध्ये काही गोष्टी चालतात, एक बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड प्रमाणे ठीक आहे, मात्र दोघांनी सोबत राहणं हे काही मला पटत नाही. मात्र जो गुरविंदर असतो हा बोलतो की जर तुझं माझ्यावरती इतकं प्रेम असेल तर तू तुझ्या पतीला सोडून का देत नाही, त्याला डायव्हर्स का देत नाही? आता हे सर्व ऐकून जी उषा राणी असते ही आपल्या बॉयफ्रेंडला गुरविंदरला बोलते की यार माझ्या पतीचे माझ्यावरती खूप उपकार आहे, कारण त्याने मेहनत मजुरी करून माझ्यासाठी पैसे भरलेले आहे आणि त्याच्या पैशांवरतीच मी नोकरीला लागले आहे, त्याने माझी खूप मदत केली आहे. आता मी नोकरीला लागले, त्याला सोडणं मला योग्य वाटत नाही. आता हे सर्व ऐकून गुरविंदरला प्रचंड राग येतो. गुरविंदर बोलतो की तू जर त्याला सोडत नसेल
तर मी तुझ्यासोबत बोलणार नाही आणि तुझ्याकडे येणार देखील नाही. आणि गुरविंदर त्या ठिकाणावरून निघून जातो. आता जी उषा राणी असते हिला वाटते की याला राग आला असेल, याचा राग शांत झाल्यानंतर हा पुन्हा माझ्याकडे येईल. मात्र जो गुरविंदर असतो हा पूर्ण रागाला पेटला होता. हा गुरविंदर उषा राणीवरती नाराज होऊन आपला विजा वगैरे काढतो आणि सरळ दुबईला निघून जातो, तेथे काम करू लागतो. आता 2-3 दिवस झाले तरी देखील हा गुरविंदर या उषाकडे आला नाही, म्हणून उषाला याची आठवण सतावत होती. उषाला गुरविंदरला बघण्याशिवाय होतच नव्हतं. उषा गुरविंदरला कॉल करते आणि त्याला बोलते की अजूनही तुझा माझ्यावरून राग गेला नाही का? तू कोठे आहे? गुरविंदर सांगतो की मी आता दुबईला आलो आहे आणि आता दुबईलाच राहणार आहे, येथेच काम करणार आहे, येथेच सेटल होणार आहे. हे सर्व ऐकून उषाच्या पायाखालची जमीन सरकते. उषा बोलते की तू दुबईला का निघून गेला आणि तुला माझ्याशिवाय करमेल का? मला तर तुझ्याशिवाय होणारच नाही. मला तुझी खूप आठवण येत असते. तू प्लीज दुबईवरून पुन्हा येथे निघून ये. आता गुरविंदर बोलतो की मी तुला अगोदरच बोललो होतो, मला तुझ्या सोबत राहण्याची इच्छा आहे, मात्र तू तुझ्या पतीला डायव्होर्स देण्यासाठी तयार नाही. उषा राणी बोलते की तू अगोदर माझ्याकडे ये, मी पतीला डायव्होर्स देण्याचा विचार करते. गुरविंदर खूप खुश होतो आणि इकडे जी उषा राणी असते आता आपल्या पतीवरती काठ खाऊ लागते. पतीसोबत थोड्या छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद घालू लागते. तिचा पती काही तिला चांगलं जरी बोलत असला, काही चांगलं सांगत असला, तर ही उषा त्याच्यावरती भडकत असायची, त्याला घालून पाडून बोलत असायची. आणि या गोष्टीमुळे तिच्या पतीचा देखील स्वाभिमान डगमगत असायचा आणि तिचा पती देखील तिला बोलत असायचा. उषा राणी देखील त्याला उलटून बोलत असायची. खरं तर हा तिचा प्लॅन होता. उषाचा पती अतिशय साधारण व्यक्ती होता. तो तिच्यासोबत अगदी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करत होता, मात्र उषाला ती गोष्ट नको होती. तिला वाद वगैरे घालून ते कायमस्वरूपी डायव्होर्स घ्यायचा होता. त्यामुळे ती नेहमीच आपल्या पतीला काही ना काही दोष देत असायची, त्याला बोलत असायची, त्याच्यासोबत भांडण करत असायची. आणि तिचा पती जर एखादा शब्द बोलला तर उषा बोलायची की मला तुझ्याकडून डायव्होर्स पाहिजे आहे. आणि अखेर 2023 मध्ये ही उषा राणी आपल्या पतीविरुद्ध डायव्होर्स फाईल रजिस्टर करते आणि 2023 मध्ये या उषाचा आणि तिच्या पतीचा कायमस्वरूपी डायव्होर्स होऊन जातो. आणि त्यानंतर ही उषा राणी आपल्या प्रियकराला गुरविंदरला कॉल करते. गुरविंदरला बोलते की माझ्या पतीला मी तलाक दिला आहे, आता तू इकडे येऊ शकतो. गुरविंदर खुश होऊन दुबईवरून आपल्या घरी येतो, उषा राणीला भेटतो आणि त्यानंतर नवा शहरमध्ये ही उषा राणी एक भाड्याचा रूम घेते आणि त्या रूममध्ये आपल्या प्रियकरासोबत, गुरविंदरसोबत आणि तिची 14 वर्षांची मुलगी होती राधिका हिच्यासोबत राहू लागते. आता उषा आणि गुरविंदरला रोखणारं, टोकणारं, बोलणारं त्या ठिकाणी कोणीही नव्हतं. दोघेही लिव्ह इनमध्ये राहत होते, अगदी पती पत्नीप्रमाणे. भलेही ही उषा गुरविंदरपेक्षा 10 वर्षांनी मोठी होती, मात्र गुरविंदरला तिची अदा, तिचं शरीर पूर्ण आवडलेलं होतं. त्यामुळे तो तिच्याशिवाय दुसऱ्या मुलीचा विचारही करणार नव्हता. आता येथून पुढे हा गुरविंदर पहिल्यासारखंच या उषाला नवा निगम, तिची ज्या ठिकाणी ड्युटी असायची त्या ठिकाणी घेऊन जात असायचा. तिची ड्युटी संपल्यानंतर पुन्हा तिला घेण्यासाठी जात असायचा, आपल्या रूमवरती घेऊन येत असायचा. दोघे अगदी लिव्ह इनमध्ये राहत होते. सर्व गोष्टी दोघांमध्ये होत होत्या. आणि जी उषाची मुलगी होती 14 वर्षांची, जिचं नाव आहे राधिका, ही देखील 14 वर्षांची होती. हिला सर्व गोष्टी समजत होत्या की आपली जी आई आहे आणि हा गुरविंदर आहे यांच्यामध्ये काय संबंध आहे आणि हे काय कांड करतात. या राधिका समोर हिची आई याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहते, मात्र ही राधिका आपल्या आईला काही बोलत नव्हती. ती आपल्या कामाशी मतलब ठेवत असायची, नियमितपणे स्कूलमध्ये जात असायची. आता गुरविंदर आणि उषा लिव्ह इनमध्ये राहून यांना लगभग 2 वर्ष झाले होते. 2026 सुरू झाले होते. उषाची जी मुलगी होती राधिका ही आता 16 वर्षांची झाली होती आणि 10व्या इयत्तेत शिकत होती. सर्व काही ठीकठाक होते. गुरविंदर आणि उषा एका रूममध्ये झोपत असायचे आणि उषाची मुलगी ही दुसऱ्या रूममध्ये झोपत असायची. 29 मे 2026चा दिवस असतो. हा गुरविंदर उषाला तिच्या ड्युटीवरती सोडण्यासाठी जातो. उषा त्या ठिकाणी आपली ड्युटी करते. त्यानंतर त्या ठिकाणी उषाची मीटिंग असते आणि ही मीटिंग 2 दिवस चालणार असते. त्यामुळे उषा आता घरी येतच नाही आणि 1 जून 2026 रोजी तिची मीटिंग वगैरे सर्व काम संपते तर ती गुरविंदरला बोलावून घेते. गुरविंदर तिला घेण्यासाठी जातो, आपल्या बाईकवरती बसवून घेतो आणि त्यानंतर ही उषा गुरविंदरच्या बाईकवरती बसून आपल्या रूमवरती जातात. रूमवरती गेल्यानंतर उषा राणी त्या ठिकाणी बघते तर तिची मुलगी राधिका, जी की 16 वर्षांची आहे, ती कुठेही दिसत नव्हती. आता जी उषा राणी असते ही आपल्या प्रियकराला, आपल्या लिव्ह इन पार्टनरला, गुरविंदरला विचारते की माझी मुलगी राधिका कुठं आहे. तर हा गुरविंदर बोलतो की तुझी मुलगी 2 दिवसांपासून या रूमवरतीच नाही.
आता हे सर्व ऐकल्यानंतर उषा राणीला आश्चर्य होते. उषा राणी बोलते, दोन दिवसांपासून मुलगी या ठिकाणी आली नाही, तर तू मला आधीच का कळवलं नाही आणि मुलीला कॉल वगैरे का केला नाही? गुरविंदर बोलतो की तुझी मुलगी वाईट वळणाला लागली आहे, वाईट मार्गाला लागली आहे. तिचे अनेक बॉयफ्रेंड आहेत आणि ती वेगवेगळ्या मुलांच्या बाईकवरती बसत असते, एन्जॉय करत असते. मी अनेक वेळा तिला बघितले आहे, ती वाईट मार्गाला आहे. मी तिला कायम समजावून सांगत आलो, तुला देखील समजावून सांगत आलो की या मुलीवरती लक्ष ठेव, मात्र तू ऐकले नाही. आणि तू ज्या दिवशी ड्युटीला गेली त्याच दिवशी तुझी ही मुलगी राधिका एका मुलाच्या बाईकवरती बसताना मी बघितली आणि ती हे घर सोडून त्या मुलासोबत पळून गेली. आता हे सर्व ऐकल्यानंतर जी उषा राणी असते, हिला समजत नाही की आपली मुलगी अशी अचानक पळून का जाईल. उषा राणी बोलते की मी माझ्या मुलीला खरंच मोकळीक दिली, कारण शेवटी ती माझी मुलगी होती. मी इकडे जॉब करत होते आणि मला नव्हते वाटत की मी जशी गरिबी बघितली आणि तशी गरिबी माझ्या मुलीने बघावी, म्हणून मी तिच्यावरती जास्त लक्ष देत नव्हते, तिला एन्जॉय करू देत होते. मात्र ती पुढे असं करेल असं मला देखील वाटलं नव्हतं. गुरविंदर बोलतो की जाऊ दे, आता ती गेली तर गेली, तिने आपली इज्जत घालवली आहे, आता आपण तिला बघायचं नाही, शोधायचं नाही. जी उषा राणी असते ही बोलते की असं कसं, नक्की मुलगी कोठे आहे हे तर माहीत झालं पाहिजे. मात्र गुरविंदर तिला बोलायचं की तू टेन्शन घेऊ नको, चल मला तुझ्यासोबत वेळ घालवायची आहे. उषा राणी बोलते की यार माझी मुलगी गायब झाली आहे आणि तुला वेळ घालवण्याची पडली आहे. तर गुरविंदर बोलतो की जाऊ दे, मुलगी गेली तर गेली. आणि अशा प्रकारे उषा राणी आणि या गुरविंदरमध्ये दोन शब्द होतात, दोन शब्दांनी वाद होतो. आता कशी तरी ती रात्र जाते. ते 2 जून 2026चा दिवस असतो. या उषा राणीला आता आपल्या मुलीशिवाय राहवतच नाही. अखेर ही उषा नवाशहर पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि तेथे आपली मुलगी राधिका बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करते. पोलीस तिची कंप्लेंट दाखल करून घेतात आणि 3 जून 2026 रोजी पोलीस या उषा राणीला विचारतात की तुमची मुलगी बेपत्ता आहे, तुम्हाला कोणावरती संशय आहे का, आणि ती नक्की बेपत्ता कशी झाली, ती बेपत्ता झाली त्यावेळी रूममध्ये कोण होतं. तर ही उषा राणी पोलिसांना सांगते की माझा हा बॉयफ्रेंड आहे, लिव्ह इन पार्टनर आहे गुरविंदर, हाच या ठिकाणी होता आणि तो बोलत आहे की मुलगी एका मुलाच्या बाईकवरती बसून गेली आहे. आणि उषा राणीला या गुरविंदरवरती देखील डाऊट येत होता, कारण गुरविंदर बोलत होता की मुलगी गेली तर गेली, आपण दोघे व्यवस्थित राहू, आता आपल्याला अडचण राहणार नाही. त्यामुळे उषा राणी पोलिसांना बोलते की या गुरविंदरची देखील तुम्ही चांगल्या प्रकारे चौकशी करा. आता पोलीस या गुरविंदरकडे येतात आणि गुरविंदरला विचारतात मुलगी राधिका नक्की किती वाजता गेली होती, कोणासोबत गेली होती, बाईकचा नंबर काय होता. तर हा गुरविंदर सांगतो की मला जास्त काही माहीत नाही, मात्र मी राधिकाला अनेक मुलांच्या बाईकवरती बसताना बघायचो, तिला मी नेहमी समजावून सांगायचो की तू असं वागू नको, मात्र तिने माझं कधी ऐकलं नाही आणि अखेर ती त्या दिवशी पळून गेली. आता पोलीस त्या दिवशीचे मार्केटमधील इकडचे तिकडचे सर्व CCTV फुटेज चेक करतात. तर पोलिसांना ही राधिका या गुरविंदरच्याच बाईकवरून जाता येताना दिसते. पोलिसांना आता या गुरविंदरवरतीच डाऊट येऊ लागतो आणि 5 जून 2026 रोजी पोलीस संशयाच्या आधारावरती या गुरविंदरला उचलतात, पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि त्याला सक्तीने विचारपूस सुरू होते. गुरविंदर कधी एक बोलायचा तर कधी 2 बोलायचा. पोलिसांचा संशय आणखी बळावू लागला आणि पोलिसांनी प्रचंड त्याची जेव्हा मारहाण केली तेव्हा हा गुरविंदर पोलिसांना सर्व सांगण्यासाठी तयार झाला. आता गुरविंदर पोलिसांना सर्व कहाणी सांगतो की ही उषा राणी त्याची कोण आहे, उषा राणीचं अगोदर लग्न झालं आहे, उषा राणी त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. ही सर्व कहाणी सांगितल्यानंतर हा गुरविंदर सांगतो की उषा राणीची जी मुलगी आहे राधिका, ही आता 2026 मध्ये 16 वर्षांची झाली होती आणि या राधिकावरती या गुरविंदरची वाईट नजर पडली होती. राधिकाच्या आईसोबत हा लिव्ह इन मध्ये राहत होता उषासोबत, आणि आता या गुरविंदरला वाटत होते की पुढे चालून या सोबत देखील मी असंच लिव्ह इन मध्ये राहील, म्हणजे मी आईला देखील आणि मुलीला देखील माझ्या संबंधात अडकून ठेवेल. मात्र या राधिकाचा एक बॉयफ्रेंड होता जो की 16 वर्षांचा होता आणि या गुरविंदरला याबद्दल माहिती होती आणि गुरविंदरला हे अजिबात सहन होत नव्हतं की राधिकाने कोणी बॉयफ्रेंड ठेवावं. त्यामुळे हा गुरविंदर या राधिकावरती नेहमी ओरडत असायचा, नेहमी तिला बोलत असायचा, तिला बोलायचा की तू हे असे धंदे करणे योग्य नाही, तू शिक्षणावरती लक्ष दे, कोणी बॉयफ्रेंड बनवू नको. आणि याबद्दल तो तिच्या आईला उषाला देखील समजावून सांगायचा की मुलीला समजावून सांग. मात्र उषा देखील कोणत्या लायकीची महिला होती, हिने देखील आपल्या पतीला सोडून दुसऱ्या मुलासोबत या गुरविंदर सोबत लिव्ह इन मध्ये राहणारी ही स्त्री होती. ही गुरविंदरला बोलायची की तुला याच्याशी काही घेणं देणं नाही, ती मुलगी एन्जॉय करत आहे तर तिला एन्जॉय करू दे, तू तिला त्रास देऊ नको. आणि या गोष्टीचा या गुरविंदरला प्रचंड राग येत असायचा. गुरविंदरला वाटायचे की ही राधिका
जर बॉयफ्रेंड सोबत राहिली तर माझी कधीही होणार नाही. त्यामुळे ज्या दिवशी उषा राणी 2 दिवसांसाठी आपल्या जॉबवरती गेलेली असते, 2 दिवस ती घरी येत नाही, त्याच दिवशी गुरविंदर या राधिकाला बोलतो की तू या मुलाच्या नादाला लागू नको आणि याला बॉयफ्रेंड ठेवू नको. एवढं सर्व ऐकल्यानंतर जी राधिका असते हिला या गुरविंदरचा प्रचंड राग येऊ लागतो. राधिका 16 वर्षांची झाली होती. तिला सर्व सुचत होतं, सर्व कळत होतं की हा गुरविंदर तिच्या आईसोबत या ठिकाणी झोपतो, तिच्या लिव्हिंगमध्ये राहतो आणि हा मला देखील त्रास देत आहे, मला देखील एन्जॉय करू देत नाही. जी राधिका असते ही बोलते की तूच या ठिकाणी जबरदस्तीने आमच्या घरात राहत आहे, माझी आई जॉब करते आणि तिच्या पैशांवरती तू मौज मजा करत आहे. हे ऐकून गुरविंदरला राग येतो. गुरविंदर या राधिकाच्या एक कानशिलात लगावतो. राधिकाला याचा इतका राग येतो, ती आपल्या बॉयफ्रेंडला घेऊन गुरविंदरकडे येते. राधिका आणि तिचा बॉयफ्रेंड या गुरविंदर सोबत वाद घालतात आणि राधिका बॉयफ्रेंडला बोलते की जाऊ दे, हा आता काही दिवसांचा सोबती राहिला आहे, लवकरच हा ही दुनिया सोडून जाणार आहे. एवढी धमकी देऊन ही राधिका तिच्या बॉयफ्रेंडसोबत तिथून निघून जाते. आता हे सर्व ऐकून गुरविंदर घाबरतो. गुरविंदर विचार करतो की यार, हिच्या आईला मी हँडल करतोय, मात्र या मुलीला हँडल करणं इतकं सोपं नाही. पुढे चालून ना या मुलीने माझा काटा काढून टाकावा. गुरविंदर घाबरू लागतो. गुरविंदरला वाटते की ही मुलगी हिच्या बॉयफ्रेंडला घेऊन माझा गेम ओव्हर करेल, त्यापेक्षा मीच हिचा गेम ओव्हर करून टाकावा. आणि गुरविंदर जेव्हा उषा राणीला तिच्या ड्युटीवरती सोडून आपल्या घरी येतो तेव्हा ही राधिका घरामध्ये एकटीच असते. गुरविंदर कसलाही विचार न करता घरामध्ये जातो, दरवाजा बंद करून घेतो आणि या राधिकाचा गळा करकचून आवळतो. राधिकाचा त्या ठिकाणी श्वास बंद होतो, मृत्यू होतो. त्यानंतर हा गुरविंदर घरामध्ये पडलेली मोठी सुटकेस असते, त्या सुटकेसमधील सर्व कपडे वगैरे काढून टाकतो आणि या राधिकाचा मृतदेह त्या सुटकेसमध्ये पॅक करतो. ती सुटकेस उचलतो आणि आपल्या बाईकवरती बांधून ती बाईक जंगलाच्या दिशेने घेऊन जातो. त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्या सुटकेसवरती केरोसिन टाकतो आणि तिला पेटवून देतो. हे सर्व झाल्यानंतर हा गुरविंदर नेहमीप्रमाणे आपल्या घरी येतो. असं समजतो की जसं काही झालंच नाही. आणि त्यानंतर उषा राणी जेव्हा विचारते की मुलगी कोठे आहे, तेव्हा तो असे नाटकं सांगत असतो. आता पोलिसांनी सर्व त्याच्याकडून वदवून घेतलं होतं. 5 जून 2026 दुपारचे 12 वाजलेले होते. पोलीस या गुरविंदरला त्या जंगलात घेऊन जातात आणि गुरविंदरला विचारतात की कोठे आहे बॉडी. मात्र गुरविंदर हा पोलिसांना ती बॉडी दाखवतच नव्हता. 12 वाजेपासून 8 वाजेपर्यंत तो पोलिसांना इकडे तिकडे फिरवतो आणि अखेर 8 वाजता पोलीस जेव्हा पुन्हा त्याला दांडे मारू लागतात तेव्हा हा गुरविंदर खरे ठिकाण दाखवतो आणि त्या ठिकाणी पोलीस जेव्हा बघतात ती सुटकेस वगैरे बॉडी पूर्णपणे जळालेली असते आणि त्या मुलीचे सर्व कंकाल, हड्डी वगैरे त्या ठिकाणी वाचलेली असते. आता पोलीस त्या मुलीच्या आई आणि वडिलांना देखील बोलावून घेतात. उषा राणी आणि तिचा तो घटस्फोटित पती त्या ठिकाणी येतात, ओळखतात, सांगतात की हो, ही आमचीच मुलगी आहे. इकडे गुरविंदर सिंगवरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. आता यामध्ये जी उषा राणी होती ही तर पोलिसांना बेकसूर दिसत आहे. उषा राणीचा या मुलीला मारण्यामध्ये कसलाही दोष नव्हता, तिचा कसलाही गुन्हा नव्हता. मात्र या उषा राणीचा सर्वात मोठा गुन्हा होता की हिने आपल्या पतीला सोडले होते. ज्या पतीने हिच्यासाठी मेहनत केली, मजुरी केली, हिला नोकरीला लावले, त्या पतीला या गुरविंदरसाठी हिने घटस्फोट दिला होता आणि या गुरविंदरवरती विश्वास ठेवून आपल्या मुलीसोबत याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहत होती. अखेर या गुरविंदरनेच या उषा राणीला एक प्रकारे दगा दिला होता. अखेर ही घटना जेव्हा सोशल मीडियावरती व्हायरल झाली, लोक एकच विचार करत होते की या दुनियेमध्ये कोणकोणत्या प्रवृत्तीच्या महिला आहे, कोणकोणत्या प्रवृत्तीचे पुरुष बनले आहे. या घटनेबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे, कोणाला बदनाम करणे नाही, तर आपणास जागरूक करणे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.